तर नमस्कार. तर तुम्हाला मी आज सांगणार आहे की तुम्हाला टर्म पॉलिसीमध्ये प्युअर प्रोटेक्शन घेतला पाहिजे. दुसरं तुम्हाला फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की तुम्हाला आमचा टाटाचा परमरक्षक प्लॅन घेतला पाहिजे. ह्याच्या 3 कंपेअर तुम्हाला करून सांगणार आणि त्यानंतर तुम्ही कोणता घेतला पाहिजे तो तुम्ही विचार करा. तर पहिलं आपण इंडियन ग्रोथ सांगूया, कारण की हे तिन्ही जे म्युच्युअल फंड आणि आमचा टर्म प्लॅन हे ग्रोथ आपल्या इंडियाची जशी ग्रोथ आहे ना त्याच्यात भरपूर डिपेंड आहे. म्हणून तुम्हाला मी ते सांगतो आपली इंडियन ग्रोथ हिस्ट्री. तर पहिलं 2014 साली जे सेन्सेक्स किती होतं 25,000 ते आता जवळजवळ 77,000 झाले. जे निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स म्हणजे ज्या सगळ्या बँकेचा इंडेक्स असतो त्यामध्ये मेजर करतात तो इंडेक्स त्यावेळी 14,000 होता, तो आता जवळजवळ 51,000 क्रॉस झाला. म्हणजे आपल्या बँका त्या प्रमाणात डेव्हलप होत आहेत, विकसित होत आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग वाढतोय. तसंच निफ्टी 50 जो 50 लार्ज कंपन्यांना सांभाळतो तो इंडेक्स जो किती होता तो जवळजवळ 7 ते 8,000 रेंजमध्ये होता, तो आता आपला जवळजवळ 23,500च्या रेंजमध्ये येतोय. म्हणजे विचार करा प्रत्येक इंडेक्समध्ये 200% वाढ. दर वर्षाला नवीन नवीन IPO येतात. आता IPOला ह्याचा अर्थ काय होतो, नवीन नवीन कंपन्या फॉर्म आपल्या सेन्सेक्स आपल्या इंडेक्समध्ये आपल्या शेअर स्टॉक मार्केटमध्ये येत आहेत आणि त्या पब्लिक ऑफर घेऊन तोच पैसा मार्केटचा पैसा त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्शनसाठी करतात. ह्याचा फायदा इनडायरेक्टली रोजगार निर्मितीमध्ये होतो. हे पण विचार करा जरा. मग आपले ग्रोथ स्टोरी भरपूर चांगली आहे. आपला GDP आता जवळजवळ 8.4% आहे. हा तो पण 5वा म्हणजे 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. आपण इंडिया इज अ 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड ॲज पर GDP. ओके. आणि त्याच्यामध्ये पहिलं कोण आहे USA, दुसरं चायना, तिसरं आहे जर्मनी, चौथं जपान, 5वा आपला. हे सगळं पाठ आहे कारण की आपल्याला करतो त्याच्यामध्येच आपण धंदा करतो म्हणून आपल्याला सगळं माहीत आहे. त्याच्यामध्ये ॲज पर फोर्ब्स आपली 2030 पर्यंत आपण वर्ल्ड 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी होऊ. म्हणजे जपान आणि जर्मनीला आपण मागे टाकून 3ऱ्या नंबरवर जाऊ. म्हणजे विचार करा आपली ग्रोथ भरपूर चांगली आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की म्युच्युअल फंड, नॉर्मल प्रोटेक्शन, प्युअर प्रोटेक्शन आणि टर्म पॉलिसी, टाटाची टर्म पॉलिसी परमरक्षक, ह्याच्यामध्ये डिफरन्स काय. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, समजा महिन्याचे 5,000 भरता, वर्षाचे किती होणार 12×5 = 60,000. तुम्ही 60,000 भरता. मग समजा तुम्ही 10 वर्ष भरले, तुम्हाला ॲन्युअल रिटर्न 10%, 15% काय 20% भेटतील. चला 10 वर्षानंतर तुम्हाला काय झालं तर तुम्हाला काय भेटणार आहे, फक्त ती फंड व्हॅल्यू जी असेल ती. हे झालं म्युच्युअल फंडचं. आता दुसरा प्युअर प्रोटेक्शन प्लॅन. तुम्ही 1 करोडचा प्रोटेक्शन प्लॅन काढलाय, तिकडे भले तुम्हाला प्रीमियम कमी पडतोय मग तुम्ही काढलाय, पण समजा यदाकधी मध्ये काय झालं तर तुम्हाला काय ते फक्त झालं तर त्याच्यामध्ये पण कसं आहे इफ अँड बट. म्हणजे जर तुम्हाला झालं तर तुम्हाला ते 1 करोड भेटतील, नाही तर तुमचा प्रीमियम वाया, तुम्हाला काही भेटणार नाही. आता तुम्ही आमच्या टाटाचा परमरक्षक प्लॅनकडे या. आता आमचा नवीनच 15 तारखे म्हणजे जो मागच्या ह्या महिन्यात 1 तारखेपासून मिड कॅप इंडेक्स फंड नवीन आलाय, नवीन NFO येतो, न्यू फंड ऑफर. त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. असे बरेचसे आमचे फंड आहेत टाटाचे. तर आमच्या टाटा परमरक्षकमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमचा फायदा कसा होईल ते बघा तुम्ही. म्युच्युअल फंडमध्ये काय भेटतं तुम्हाला, फक्त फंड व्हॅल्यू. प्युअर प्रोटेक्शनमध्ये काय भेटतं, जर काय झालं तरच पैसे भेटतात. पण आमच्या टाटामध्ये काय, तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करता ते आमच्या फंडमध्ये टाकता. पहिला तर तुम्हाला एक प्युअर प्रोटेक्शन प्लॅन आहे. नॅचरल डेथला 1 करोड, ॲक्सिडेंटल डेथला 90 लाख प्लस 1 करोड म्हणजे 1,90,00,000. परमनंट डिसेबिलिटी बेनिफिट, त्याच्यामध्ये टोटल परमनंट डिसेबिलिटी झाली तर तुम्हाला 90 लाख पहिले, नंतर 1 करोड. म्हणजे हे तर आहे. काही झालं नाही तरी पण तुमचे जे पैसे आम्ही टाकतो ते आम्ही आमच्या फंडमध्ये टाकतो. आमचे पण तिकडे असेट मॅनेजमेंट अंडर आमच्या टाटाच्या ह्याच्यामध्येच आम्ही करतो, त्याच्यामध्ये आम्ही फंडमध्ये टाकतो पैसे. जर काही झालं नाही तरी तुम्हाला ते पैसे जे टाकतो ते तुम्ही विड्रॉ मारू शकता. ते त्याची लिमिट तशी 5 वर्षानंतरच आहे, पण मी 5 वर्षानंतर कोणालाच सांगत नाही की तुम्ही विड्रॉ मारा, कारण की त्याच्यानंतर तुमचा फंड तेवढा वाढतच नसतो ना. तर तुम्ही 12व्या 15व्या वर्षी 20 वर्षी तो फंड विड्रॉ मारू शकता आणि तरीही तुमची पॉलिसी चालू राहते. हा फरक आहे टाटा परमरक्षक. म्युच्युअल फंडमध्ये फक्त फंड व्हॅल्यू भेटते. समजा आज त्यांनी फंड भरतोय 60,000 भरले आज, दुसऱ्या वर्षी काय झालं तर काय फक्त 60,000ची जी व्हॅल्यू ती भेटेल. पण तुम्ही जर टाटाचा परमरक्षक पॉलिसी काढली, तुम्ही आज जरी प्रीमियम भरला आणि पुढच्या वर्षी तुम्हाला काय झालं तर तुम्हाला मोठी एक लमसम 1 करोडची अमाऊंट भेटते, फंड व्हॅल्यू राहील बाजूला. म्हणजे विचार करा, जर प्रोटेक्शनमध्ये असलं तर तुम्हाला फक्त ती जे असेल प्रोटेक्शन ते भेटणार आहे, पण त्याच्यामध्ये तुमचा प्रीमियम पूर्ण वाया जाणार. जर तुम्हाला काही झालं नाही तर काहीच भेटणार नाही. मग तुम्हाला बेटर काय आहे,
टाटाचा परमरक्षक प्लान आणि जर तुम्हाला काढायचा असेल तर मला आत्ताच कॉल करा. म्युच्युअल फंडमध्ये प्युअर प्रोटेक्शन प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा ह्या टाटाच्या आमच्या परमरक्षक प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करा आणि स्वतःच्या कुटुंबाचं भवितव्य चांगलं करा. याच्यामध्ये अजून एक बेनिफिट काय चांगलं माहिती आहे का, मी एक स्वतः जो घेतलाय प्लॅन, हा टाटाचा परमरक्षक का घेतलाय, माझ्या रिटायरमेंटसाठी घेतलाय. मला रिटायरमेंटला टेन्शनच नको आहे. मी आता पैसे भरतो, भले काय असतील ते, वयाच्या 60व्या वर्षी काम होईल की नाही माहिती नाही, पण जे ते तिकडे फंड व्हॅल्यू येईल त्याच्यावरती तरी आपला उदरनिर्वाह होऊ शकतो. धन्यवाद.